नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता भर कोर्टात पुराव्यांची आतिषबाजी करून आता दामिनीला खाली बसवत ऑब्जेक्शन घेणाऱ्या दामिनीला प्रत्येक क्षणी आता अर्जुन कसा पुराव्याने गार करतो. आणि त्यानंतर आता तन्वीला विटनेस बॉक्समध्ये बोलावत तन्वीकडून एक एक सत्य कसे अर्जुन वधवून बाहेर काढतो. आणि पुराव्याची त्याला जोड देऊन सुरुवातीला खोटं बोलत असलेली तन्वी कशी आता कोर्टामध्ये पुन्हा साक्ष बदलते. आणि त्यानंतर मात्र 3 असे जल्लाद पुरावे दाखवून अर्जुन आता भर कोर्टामध्ये खून हा साक्षीने केला तर तन्वीने विलासच्या मोबाईलवरून मेसेज पाठवला. आणि साक्षीला वाचवण्यासाठी तन्वीने मैत्री खातर खोटी साक्ष दिली. हे जेव्हा आता अर्जुन पुराव्यासकट जज समोर आणतो त्या क्षणी सगळे पुरावे बघताच आता जजने तन्वीला ताब्यात घेण्याचे आदेश देताच आता तन्वीला जज कोणती भयानक शिक्षा करतात. आणि सत्याचा विजय करून आता तन्वीचा खोटारडेपणा ज्यावेळेस समोर येतो त्याच वेळेस आता अश्विन आता डिव्होर्सचे पेपर तन्वीच्या तोंडावर फेकत तन्वीला कसा डिव्होर्स देतो. आणि आता सुभेदारांच्या घरातून तन्वीची कशी हकालपट्टी होते. आणि आता तन्वीचे खरे सत्य, खरे रूप आणि खरा चेहरा जेव्हा आता सुभेदारांसमोर येतो आणि त्यानंतर आता रविराज हा कोणता भयानक निर्णय घेऊन पाऊल उचलतो तर आता तन्वीला विलासच्या खुनामध्ये सहभागी करून अर्जुन आता केस पलटून साक्षीने खून केला हे कसे सिद्ध करतो हे सगळं आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आता अर्जुनने कोर्टामध्ये सुनावणी मागून घेतलेली असते आणि त्यामुळे आता महिपत, नागराज, तन्वी, रविराज सगळेजण आता कोर्टामध्ये आलेले असतात. दामिनीकडे आता कोणतेही पुरावे नसतात कारण आता अर्जुनने सुनवाई बोलावली त्यावेळेस फक्त तेव्हा आपण अर्जुनला विरोध करू शकतो एवढंच दामिनीकडे असते. आणि त्यानंतर आता सुरुवातीलाच अर्जुन हा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो पण आता मात्र दामिनीने साक्षीची मनस्थिती ठीक नसल्यामुळे साक्षीला विटनेस बॉक्समध्ये येऊन चौकशी करण्यासाठी आता नाकारलेलं असतं. आणि जजने आता देशमुखबाईचं म्हणणे मान्य केलेले असते. तेव्हा आता त्यानंतर अर्जुन हा तन्वीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि आता घाबरतच इकडे तिकडे बघत तन्वी आता विटनेस बॉक्समध्ये येते. तन्वी विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर पहिलाच प्रश्न आता अर्जुनने तन्वीला केलेला असतो आणि तो म्हणजे मिस तन्वी किल्लेदार, खून होण्याच्या अगोदर साक्षी शिकरे आणि तुमची ओळख होती का? तर तन्वी म्हणते की ओळख? अहो कसली ओळख? तन्वी म्हणते ज्यावेळेस साक्षी ही आश्रमात विकत घेण्यासाठी आश्रमात आली होती ना तेव्हाच मी तिला बघितलं होतं, बाकी काही नाही. तर आता अर्जुन म्हणतो की खोटं बोलताय तुम्ही. ताबडतोब आता त्या कॅफेमधील CCTV फुटेजचा पुरावा अर्जुनने आता कोर्टात दाखवलेला असतो आणि त्यामध्ये कॉफी पीत पीत साक्षी तन्वीला कसे पैसे देत होती याचा भयानक नजारा जजने बघून तन्वी खोटं बोलत असल्याचा पहिला पुरावा आता जज समोर आलेला असतो. त्यानंतर आता अर्जुन दुसरा प्रश्न तन्वीला विचारतो आणि तो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सिनेमा बघायला गेलात त्यावेळेस साक्षी शिकरेने तुम्हाला सिनेमाची तिकीट काढून दिली होती का? तन्वी म्हणते की छे, अहो काहीही काय बोलताय तुम्ही, साक्षी कशाला आम्हाला सिनेमाची तिकीट काढून देईल? तर आता लगेच अर्जुन म्हणतो की पुन्हाच खोटं. आणि लगेच आता सिनेमाच्या तिकिटेची ऑनलाईन बुकिंगची सगळी रिपोर्ट्स आणि पेपर्स आता अर्जुनने जजला दाखवलेले असतात. आणि त्यामध्ये साक्षी शिकरेने खुनाच्या दिवशी सिनेमाला जाण्याची सगळी तिकिटे ऑनलाईन बुकिंग केली होती याचे रिपोर्ट जज समोर आलेले असतात. पुन्हा एकदा जज समोर अर्जुनने तन्वीला तोंडावर आपटलेले असते आणि दोन्हीही आता ते पुरावे बघताच तन्वी ही सरळ खोटं बोलत असल्याचे जज समोर आलेले असते. आणि त्यानंतर आता अर्जुनने तिसरा पुरावा तो कोर्टात जजला दाखवलेला असतो आणि तो पुरावा म्हणजे नार्कोटिक टेस्ट. आणि त्या टेस्टमध्ये
विलासचा ज्यावेळेस मर्डर झाला ती वेळ 8:30 वाजल्याची होती आणि त्यानंतर 1 तासानंतर विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज पाठवण्यात गेला आणि त्यामध्ये तो मेसेज असा होता की मधुभाऊपासून माझ्या जीवाला धोका आहे आणि तो मेसेज 1 तासानंतर पोलिसांना पाठवला गेला होता ही त्याची वेळ आणि त्यानंतर अर्धा तासांनी म्हणजे जवळपास विलासचा खून झाल्यानंतर 1.5 तासांनी पोलीस आश्रमात आले आणि 1.5 तासात त्यानंतर ज्याने विलासचा खून केला त्याने सगळी काही तिथे व्यवस्था आणि मॅनेजमेंट करून ठेवलं होतं आणि त्यानंतर आता तिथे फक्त 3च व्यक्ती होत्या. प्रियाच्या साक्षीनुसार प्रिया ही टेबलच्या आड बाजूला लपून ते सगळं बघत होती. विलास आणि मधुभाऊ यांच्यामध्ये झटापट सुरू झाली होती आणि याचा अर्थ ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस तिथे बघणारी व्यक्ती म्हणजे फक्त प्रिया होती आणि प्रियाने ती विलासच्या मोबाईलवरून मेसेज केला आणि त्यानंतर प्रिया ही साक्षीची मैत्रीण होती. साक्षीने खून केल्यामुळे प्रियाने सगळं काही साक्षीवरून ते महिपतवर ढकलवलं असे आता अर्जुनने जजला दाखवलेलं असतं. आणि आता तिसऱ्या पुराव्यानुसार जजने आता प्रियाला ताबडतोब ताब्यात घेण्याचे आदेश दिलेले असतात आणि ती नार्कोटिक टेस्टचे ते सगळे रिपोर्ट आणि तो मेसेज बघताच तिचे साक्ष देणारी जी व्यक्ती होती तिनेच विलासच्या मोबाईलवरून मेसेज पाठवल्याचे सत्य अर्जुनने जज समोर आणून ताबडतोब आता प्रियाला 3 महिन्याची ताबडतोब जजने शिक्षा दिलेली असते. आणि त्यानंतर आता रविराज महिपत सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. दामिनीने तर डोक्याला हात लावलेला असतो आणि या प्रियाने आता कसं सगळं काही खोटं बोलली आणि सगळं कसं काही अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केलं, अर्जुनला हे कसं काय सगळं माहीत झालं, यामुळे आता महिपत साक्षी आणि दामिनीला मोठा धक्का बसून तिघेही आता चक्रावून गेलेले असतात. आणि आता रविराज आणि अश्विनला सुद्धा हे सगळं आता अर्जुनने पुराव्यासकट समोर आणलं तेव्हा त्यांचा सुद्धा विश्वास उडालेला असतो. एका क्षणात आता प्रियाचे सगळे पारडे आणि सगळे अंडी पिल्लू आता बाहेर आलेले असते आणि प्रिया एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते आणि एवढं खोटं कसं बोलू शकते यावर आता रविराज आणि अश्विनचा तर विश्वासच बसत नसतो. आणि ताबडतोब आता रागाने लालबुंद झालेला अश्विन प्रियासमोर येतो आणि म्हणतो की प्रिया, मला माहीत नव्हतं तू एवढी खालच्या थराला जाऊन हे सगळं काम करशील आणि एवढं खोटं बोलणारी मुलगी मी आत्तापर्यंत बघितली नव्हती. मी कायम म्हणत होतो की प्रियासाठी अशक्य काहीच नाही आहे आणि आज तू ते खरं करून दाखवलंय प्रिया आणि यापुढे मला तुझं तोंडही बघण्याची इच्छा नाही आहे असे म्हणत आता ताबडतोब अश्विनने प्रियाला डिव्होर्सची धमकी दिलेली असते. अश्विन म्हणतो की यापुढे आता आपला नवरा बायको म्हणून कधी संबंध राहणार नाही आणि प्रिया, तुझे आणि माझे संबंध संपले. डिव्होर्सची कोर्टातून रीतसर नोटीस तुला येईल आणि मला तुला डिव्होर्स द्यायचा आहे. आणि असे म्हणत रागाने अश्विनने आता प्रियाला डिव्होर्सची आता धमकी देताच प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. सगळं काही प्रियाच्या हातातून गेलेलं असतं आणि उरली सुरली आशा आता प्रियाने सोडून दिलेली असते. आणि प्रिया विचार करते की देवा, हे काय होऊन बसलं. साक्षीला वाचवायच्या नादात सगळं काही आपल्याच अंगावर आलं आणि आज त्या दामिनी देशमुखबाईने साक्षीची मनस्थिती ठीक नव्हती हे सांगून आपल्याला अर्जुन समोर चौकशीला उभं केलं आणि अर्जुनने सगळा खेळ आपल्यावरच पलटवलाय. आपली जी साक्ष होती ती सगळं आपल्याकडून वधवून घेतली. जे साक्षीकडून घ्यायचं होतं वधवून ते अर्जुनने आपल्याकडून घेतलं आणि या देशमुखबाईने बरोबर तिची पोळी भाजून घेतली. साक्षीला यापासून बाजूला करून आपल्याला यामध्ये अडकवलंय. नाही, मी असं होऊ देणार नाही आणि जर माझ्या अंगावर येत असेल तर मी साक्षीनेच खून केला हे सांगेन असे आता प्रियाने निश्चय केलेला असतो. आणि त्यानंतर मात्र दामिनी देशमुखने तर डोक्यालाच हात लावलेला असतो. आणि तेवढ्यात आता प्रिया ही विटनेस बॉक्समधून खाली येत आता लगेच दामिनीला आणि महिपतला सांगते की हे बघा, जर माझ्यावरती शेकत असेल आणि जर मला बळीचा बकरा बनवत असताल ना
तर तो सोडून द्या, कारण मग खून साक्षीने केला हे मी कोर्टात सांगू शकेन. आणि ते ऐकताच आता महिपत साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो. दामिनी म्हणते की बाई आता गप्प राहा, काहीही साक्ष देती, काहीही खोटं बोलतेस आणि आता पुन्हा हे काय करू राहिलीस, जरा शांत बस, आम्ही याच्यातून काहीतरी मार्ग काढू. अजून केस काही जिंकलेली नाही आहे त्या अर्जुननी. तर आता साक्षी म्हणते की तुम्ही काहीही करा, पण जर मला यामध्ये अडकवलं तर मी सगळं खरं खरं सांगून टाकीन. आणि ताबडतोब आता इकडे अश्विन, रविराज यांनासुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो. आणि आता ताबडतोब जजने आता 2 दिवसानंतर पुन्हा त्यांचे निर्णय जाहीर करणार असल्याचे जज सांगतात. आणि प्रियाला 2 दिवसापर्यंत आता कोर्टात हजेरी लावायला बोलावलेलं असतं. 2 दिवसाच्या सुनावणीनंतर प्रियाला आता तिची जेलची 3 महिन्याची शिक्षा आता भोगावयास लागणार असते. आणि त्यानंतर आता इकडे प्रिया ही खाली मान घालून सुभेदारांच्या घरी येते. पण ताबडतोब आता इकडे रागाच्या रुद्रावताराने अश्विन आता घडलेली सगळी हकीकत आता पूर्णाजी आणि कल्पनाला सांगतो. अश्विन म्हणतो की प्रियाचा खरा चेहरा आपल्याला समजला नाही आणि प्रियाने विलासच्या खुनामध्ये साक्षीला मदत केली. आणि एवढंच नाही तर प्रत्येक वेळेस प्रिया ही खोटी साक्ष देत राहिली. आणि एवढंच नाही तर विलास मेल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून जो मेसेज केला होता तो देखील मेसेज प्रियाने केला होता. हे सत्य आता कल्पना आणि पूर्णाजी समोर आलेले असते. आणि त्याच वेळेस आता कल्पनाला देखील खूप राग आलेला असतो. रागाच्या रुद्रावताराने कल्पना आता प्रियाकडे बघते. आणि इकडे आता अर्जुन, सायलीसुद्धा घरी आलेले असतात. तर लगेचच अर्जुन म्हणतो की बघितलंस प्रिया, तू किती खालच्या थराला जाऊ शकतील ना याचा मला अंदाज होता. पण आज तुझ्यावरती आमच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण भर कोर्टात तुझी सगळी पुराव्यासकट मी पोलखोल केली. आणि तू अश्विनसोबत जे लग्नाचं नाटक केलं होतं ते देखील मला अडकवण्यासाठी केलं होतं. खरं तुझं अश्विनवर कधीच प्रेम नव्हतं प्रिया. हे आता अर्जुनने प्रियाला सांगितलेलं असतं. आणि इकडे रविराज आणि अश्विनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि ते सगळं बघताक्षणी रागाच्या रुद्रावताराने पूर्णाजीसुद्धा आता लालेलाल झालेली असते. आणि तिरप्या डोळ्याने पूर्णाजी आता इकडे प्रियाकडे बघते. आणि अश्विनने आता डिवोर्सचे पेपरसुद्धा आणलेले असतात. आणि ताबडतोब अश्विन रागाने ते डिवोर्सचे पेपर प्रियाच्या तोंडावर फेकत म्हणतो की हे घे पेपर्स, तुझी कपड्याची बॅग घर आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. आणि ते ऐकताच आता प्रियाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. अश्विनने प्रियाचे पितळ उघडे पडताच प्रियाला खोटारडेपणा सिद्ध होताच आता डिवोर्स दिलेला असतो. आणि इकडे आता खऱ्या अर्थाने सायलीची सुभेदारांची खरी सून हे आता पूर्णाजी कल्पनाच्या लक्षात आलेलं असतं. आणि प्रेमाने कल्पना सायलीकडे बघत सायलीची माफी मागते. तर सायली ही हसून आता कल्पनाला मिठी मारते. आणि खऱ्या अर्थाने जो विजय झालेला असतो तो सत्याचा विजय झालेला असतो. तर आता दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीत खून साक्षीने केला तर प्रियाने साक्षीला खून करण्यासाठी कशी मदत केली हे पुराव्यासकट आता समोर आणून जज आता खून हा साक्षीने केला तर प्रियाने मदत केली हे सिद्ध होता क्षणी आता प्रिया आणि साक्षीला कोणती शिक्षा करणार आणि पहिल्यांदा अर्जुन कसा दामिनी देशमुखला हरवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.